मांडे श्रुतिका संतोष. आम्ही ओझर इथे राहतो. दरवर्षी म्हणजे प्रत्येक महिन्याला आम्ही रेशनच्या दुकानामधून रेशनचे तांदूळ विकत आणतो. तर गेल्या 2 महिन्यापासून आम्हाला रेशनच्या तांदळामध्ये भेसळ जाणवली. त्यावरती म्हणजे तांदूळ धुताना त्याच्यामध्ये प्लास्टिकचा तांदूळ जाणवला, म्हणून आम्ही आमच्या घरामध्ये चर्चा केली त्या संदर्भात. तर त्याच्यामध्ये प्लास्टिकचा तांदूळ जाणवला म्हणून आम्ही घरामध्ये चर्चा केली. तर तो खरंच प्लास्टिकचा तांदूळ आहे असं जाणवलं आम्हाला. प्लास्टिकचं कसं कळालं तुम्हाला? ज्यावेळेस तांदूळ धुतला त्यावेळेस तो वरती तरंगला आणि म्हणजे इतर साध्या तांदळाचा चुरा होतो पाण्यामध्ये घातल्यावरती, तर तो तांदूळ गोळा झाला त्याचा. या संदर्भामध्ये तुम्ही तुमचे जे रेशन दुकानदार आहेत त्यांना कळवलंय का? हो, सांगितले आम्ही त्यांना, कळवलं आहे. त्यांना सांगितलं की आम्हाला असा भेसळयुक्त तांदूळ सापडला आहे. तर त्यांनी पुढे सांगितलं आहे, त्यांच्या वरिष्ठांकडे कळवलेलं आहे. वरिष्ठांकडे कळवलं आहे. प्लास्टिकचा तांदूळ खाल्ल्यामुळे शरीरामध्ये पण बाधा होऊ शकते, पचन संस्था बिघडू शकते आपली, आणि कॅन्सर सारखे भयानक आजार सुद्धा उद्भवू शकतात. ताई, या संदर्भामध्ये तुम्ही तुमच्या रेशन दुकानदारांना कळवलंय, या संदर्भामध्ये नक्की काय कारवाई होण्याची आवश्यकता आहे? रेशन दुकानदारांनी त्यांच्या वरिष्ठांना कळवून या भेसळयुक्त तांदूळ विकणाऱ्यांवरती कारवाई केली पाहिजे. तांदूळ हा आपला म्हणजे अन्नामधला प्रमुख घटक आहे. म्हणजे लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच प्रामुख्याने तांदूळ हा पदार्थ खातात. भेसळयुक्त तांदूळ जर आपल्या आहारामध्ये आला तर आपल्या आरोग्य संस्थेवरती त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. प्रसंगी व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. माझी अशी मागणी आहे की भेसळयुक्त तांदूळ विकणाऱ्यांवरती त्वरित कारवाई झाली पाहिजे व त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. मावशी, हा बोला. मी दीदी दिलीप मांडे. आम्ही शनीश्वर मंदिराच्या तिथे राहतो. राशनचे तांदूळ आणून आम्ही खात होतो नेहमीप्रमाणे, पण आता 1 महिना झालाय राशनचे तांदूळ आणले, त्याच्यात प्लास्टिकचे तांदूळ मिक्स आढळला. आमच्यात भात घालण्यापूर्वी तो धुतानावरती तरंगायला लागला आणि मग त्याच्यामुळं त्रास होईल व आम्हाला असं आम्ही हे केलं. आजूबाजूला चौकशी केली तर आजूबाजूलाही तसेच तांदूळ आहेत. लहान लहान मुले आहेत आमच्या घरामध्ये. आम्ही खाल्लं किंवा काही त्रास झाला तर काय करायचं? पोटात गेल्यामुळं काय याचा त्रास होईल, माणूस खाल्लाच होईल किंवा काही होईल बाबा. मग तुम्ही काय करा त्याला? ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.